विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 चा क्विक रिव्हिजन किंवा क्विक रिकॅप. ठीक आहे, आपण ह्याचे लेक्चर केलेत आणि आता आपल्याला क्विक रिकॅप पाहिजे, म्हणजे आपलं सगळं क्लिअर होऊन जाणार आहे असं आपण गृहीत धरतो आणि ह्याची गॅरंटी आपण घेतो. ठीक आहे, मग लाईफ प्रोसेसेस कोणकोणत्या होत्या आपण पाहिलेल्या? एक होती न्यूट्रिशन, दुसरी होती रेस्पिरेशन, तिसरी होती सर्क्युलेशन, चौथी होती एक्सक्रिशन, पाचवी होती कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आणि सहावी होती सेल डिव्हिजन. कशासाठी? ग्रोथ अँड रिपेअर साठी. मग आता त्यामध्ये लागणारी एनर्जी, आता हे सगळं करण्यासाठी, ह्या सर्व प्रोसेस करण्यासाठी आपल्याला लागणार होती एनर्जी. आणि ती एनर्जी आपल्याला कुठून भेटणार? मग एक भेटणार एक तर प्रोटीन्स पासून, दुसरी कार्बोहायड्रेट पासून, तिसरी फॅट्स पासून. प्रोटीन्स पासून प्रोटीनचं ब्रेकडाऊन होणार अमिनो ऍसिड्स मध्ये आणि आपल्याला भेटणार 1 ग्राम प्रोटीन मधून 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी. दुसरी गोष्ट कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन होणार ग्लुकोज मध्ये आणि ग्लुकोज मध्ये ही सेम 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला भेटणार 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी. आणि तिसरी गोष्ट आहे फॅट्स, फॅट्सचं कन्व्हर्जन होणार फॅटी ऍसिड मध्ये, त्याचं कन्व्हर्जन होणार ऍसिटिल कोईल मध्ये आणि तिकडे भेटणार आपल्याला 1 ग्राम फॅट मधून 9 किलो कॅलरीज एवढी एनर्जी. आता ह्या सगळ्या गोष्टी सोबत आपल्याला ह्या सगळ्या एनर्जी प्रोड्यूस करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासोबत आपल्याला काही दुसऱ्या गोष्टी लागतात, त्यांना आपण विटॅमिन आणि वॉटर असं म्हणतो. बघा, विटॅमिन आता किती प्रकारचे? 2, एक फॅट सोल्युबल, दुसरं वॉटर सोल्युबल. पण त्या अगोदर विटॅमिन कशासाठी यूज होतात? ते ऍज अ कोएन्झाइम म्हणून यूज होतात. कोणामध्ये? रिॲक्शन्स मध्ये. ते रिॲक्शनला वाढवण्याचं काम करतात, म्हणजे ते असतात नेसेसरी इन द रिॲक्शन्स. ठीक आहे, मग फॅट सोल्युबल कोणकोणते विटॅमिन्स? ए, डी, ई, के. आणि वॉटर सोल्युबल कोणते? बी, सी. मग आपली ट्रिक कोणती? WBC. WBC म्हणजे काय? वॉटर सोल्युबल कोणते? बी अँड सी. आणि फायबर जी गोष्ट असते ती आपल्याला लागत असते कशासाठी? डायजेशनसाठी. ते डायजेशनला, एका सुरळीत डायजेशनला हेल्प करत असतं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट होता टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशन हे 2 प्रकारचे, एक आहे एरोबिक रेस्पिरेशन ज्यामध्ये ऑक्सिजनची डिमांड असते आणि दुसरं असतं अनएरोबिक रेस्पिरेशन ज्यामध्ये ऑक्सिजन लागत नाही किंवा ते विदाउट ऑक्सिजन परफॉर्म केलं जातं. ठीक आहे, एरोबिक होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये तर अनएरोबिक होतं सायटोप्लाझम मध्ये. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या पोझिशन्स किंवा त्यांची लोकेशन्स त्या ठिकाणी ते होत असतं. ठीक आहे, एरोबिक मध्ये होतं कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज, तर अनएरोबिक मध्ये होतं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. मग त्याच्या स्टेप्स कोणत्या? ऑक्सिडेशन होण्याच्या स्टेप्स कोणत्या? पहिली स्टेप ग्लायकोलायसिस होतं सायटोप्लाझम मध्ये, त्याचा बाय प्रोडक्ट जातो क्रेब्स सायकल मध्ये, कुठं? मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आणि त्याचा बाय प्रोडक्ट जातो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. आणि आपल्याला ह्या पूर्ण प्रोसेसद्वारे काय काय मिळतं? मग CO2 प्लस H2O प्लस 38 ATP. ठीक आहे, हे झालं एरोबिक रेस्पिरेशनचं. आता अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये मग इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झालं ग्लुकोजचं, तेव्हा काय प्रोडक्ट फॉर्म होतात? लॅक्टिक ऍसिड्स इन मसल. जेव्हा आपण धावत असतो तेव्हा एनर्जीची गरज भरपूर जास्त असते, म्हणून लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं आणि आपल्याला मसल्स मध्ये फटीग देखील जाणवतो. ठीक आहे, आणि दुसरं गोष्ट होते अल्कोहोल प्लस CO2 कोणामध्ये? ईस्ट मध्ये. आणि या प्रोसेसमध्ये फक्त आणि फक्त 2 ATP प्रोड्यूस होत असतात. मग एटीपी म्हणजे काय? एटीपी म्हणजे तर एनर्जी करन्सी, हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा फुल फॉर्म काय? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि ते कुठं प्रोड्यूस होतं? मायटोकॉन्ड्रिया ड्युरिंग रेस्पिरेशन, हे आपण पाहिलं. ठीक आहे, मग त्याच्या स्ट्रक्चर मध्ये कोणकोणतं? एक येतं ॲडेनाइन, दुसरे तर रायबोस शुगर आणि तिसरं येतं फॉस्फेट ग्रुप. अशा प्रकारे मिळून त्याचं स्ट्रक्चर बनलं जातं. आणि जेव्हा ही एटीपी ब्रेकडाऊन होते एडीपी मग प्लस एक पाय मध्ये, म्हणजे एक नॅसेंट फॉस्फेट मध्ये, तेव्हा एनर्जी रिलीज होते आणि तीच एनर्जी आपल्याला यूज करायला भेटते. ठीक आहे, चॅप्टर मधली शेवटची आणि लास्टची प्रोसेस काय पाहिली होती? सेल डिव्हिजन. ठीक आहे, मग सेल डिव्हिजन कशासाठी इम्पॉर्टंट आहे? एक आहे ग्रोथ, दुसरा आहे रिपेअर आणि तिसरं आहे रिप्रोडक्शन. ह्या 3 किंवा भरपूर प्रोसेससाठी आपल्याला सेल डिव्हिजन हे गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये 2 प्रकारचे सेल डिव्हिजन, एक होतं मायटोसिस, दुसरं होतं मियोसिस. मायटोसिस होतं कोणामध्ये? बॉडी सेल्स मध्ये, ज्या की रिप्रोडक्टिव्ह सेल्स सोडून सगळ्याच. आणि मियोसिस होतं फक्त आणि फक्त रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये. बघा, मायटोसिस मध्ये एक डिव्हिजन होतं, 2 आयडेंटिकल म्हणजे 2n डॉटर सेल्स ह्या फॉर्म होतात. ठीक आहे, मग त्यामध्ये मायटोसिस मध्ये 2 प्रोसेसेस, एक कार्योकायनेसिस आणि दुसरं सायटोकायनेसिस. आणि सेम मियोसिस मध्येही ह्या 2 प्रोसेस फॉलो केल्या जातात. मग कॅरियोकायनेसिस मध्ये 4 सब प्रोसेसेस कोणकोणत्या? एक प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी अनाफेज आणि चौथी टेलोफेज. प्रोफेज होते त्यामध्ये क्रोमोझोम विजिबल दिसतात, मेटाफेज मध्ये ते एका सेंटरला येतात आणि अनाफेज मध्ये ते क्रोमॅटिनचे जे हाफ क्रोमॅटिड्स आहेत त्या वेगवेगळ्या केले जातात, एकेका बाजूला एकेका दिशेला. आणि टेलोफेज मध्ये त्यांचे 2 न्यूक्लिया फॉर्म होतात त्या क्रोमॅटिडच्या अराउंड. आणि नंतर येते फॉलोइंग प्रोसेस कोणती? सायटोकायनेसिस. त्यामध्ये काय होतं? सेल स्प्लिट होतात, त्या न्यूक्लियसच्या अराउंड सायटोप्लाझम फॉर्म होतो आणि सेल एक सेल 2 सेल मध्ये स्प्लिट झालेली पाहायला मिळते. ठीक आहे, मग PMAT आपल्याला हा ऑर्डर आपल्याला लक्षात राहत नव्हता, मग आपण एक ट्रिक कोणती सांगितली?
PMAT पळून माझ्याकडे आली ती. पळूनचं P म्हणजे प्रोफेज, माझ्याकडेचं माझ्या म्हणजे एम म्हणजेच काय मेटाफेज, आली मधल्या आचं ए काय एनाफेज आणि तीचं टिलोफेज. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ती ट्रिक सांगितली. मग दुसरी प्रोसेस होती मियोसिस हे होतं डिव्हिजन. कशामध्ये? रिप्रोडक्टिव्ह सेल्समध्ये. त्यामध्ये दोन होतात डिव्हिजन. ते 4 हॅप्लॉइड सेल्समध्ये, डॉटर सेल्समध्ये प्रोड्यूस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये क्रॉसिंग ओव्हरही होतं. त्यामध्ये होते की जेनेटिक व्हेरिएशन, ते आपल्या कामाला येतं इव्होल्युशनमध्ये आणि आपल्या सर्व्हायबिलिटीसाठी ते महत्वाचं असतं. आणि ते इम्पॉर्टंट असतं कशासाठी? गॅमेट फॉर्मेशनसाठी. स्पर्म्स इन मेल्स आणि एग्ज इन फिमेल्स. अशा प्रकारे होतं मियोसिस आणि मायटोसिस. हे होते सेल डिव्हिजनची प्रोसेस. अशा प्रकारे आपण ह्या क्विक रिकॅप पाहिला. हे करण्या अगोदर माझं एक सजेशन असेल की आपले जे छोटे छोटे लेक्चर झालेले आहेत ते लेक्चर एकदा पाहून घ्या आणि हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना या चॅनल बद्दल सांगायचं विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.